नमस्कार मित्रांनो, माझं नाव आरवी. गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहोत आणि आमच्याकडं खूप सिव्हिअर अल्कोहोल डिपेंडन्सी सिंड्रोम असलेली लोकच येतात अशातला भाग नाही. तर अतिशय अ, सुरुवातीच्या स्टेजला असणारे, कुठली सुरुवात? दारू पिण्याच्या स्टेजला असणारे लोकही आमच्यासाठी सल्ल्यासाठी येतात असं आपण म्हणू. ती लोकं जी महिन्यातून एकदा दोनदा पितात, ज्याला आपण ऑकेजनली म्हणतो, सोशल ड्रिंकर म्हणतो. अशामध्ये मोडणारी ती लोकं आमच्याकडे येतात आणि ती जर का आपल्या ह्या अतिशय अल्प मद्यपानाचं सुद्धा गांभीर्याने विचार करतात, म्हणजे मुळात त्यांचा विवेक जागृत आहे आणि ते कॉन्शियसली आणि कॉग्निटिव्ह हेल्थी थिंकर आहेत असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. तर मीही त्या टोकाचा मतवादी नाही आहे की माणसाने दारूच प्यावी नाही. कारण का असे लोक भेटल्यानंतर किंवा अशा लोकांची माहिती आहेच, पण सध्या आल्यामुळं हा व्हिडिओ आपण त्याविषयी बनवत आहे. तर मी म्हणणारच नाही की माणसाने दारूच प्यावी नाही. तर दारूमुळं सरकारला 20-25% रेव्हेन्यू मिळतो आणि एक मोठी इंडस्ट्री त्याच्यामुळे चालते. याचा अर्थ मी त्याचं समर्थन करतोय असं नाही, पण दारू पिणारा आणि दारू हा सेन्सिटिव्ह विषय आहे. तर ह्याला कुठलंही बायस्ड न होता एक जे सत्य आहे समोर ते व्यक्त करणं या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ रोज पिणाऱ्यांसाठी नाही आहे, जे दारुडे झालेले आहेत त्यांच्यासाठी नाही आहे. तर प्रियांनो, ज्यावेळेस असे व्यक्ती आमच्याकडे येतात तर काही 20 प्रश्नाची ओरली प्रश्नमालिका असते, त्यातून विचारलं जातं आणि त्यातून डायग्नोज होतं की हा व्यक्ती दारुडा आहे का, होऊ शकतो का, का होणार आहे. ह्या त्या प्रश्नवालीतून होते जे मी इथं बोलत नाही. हे रक्तातून डायग्नोज होऊ शकत नाही की हा झालेला आहे, हे कळू शकतं. तुम्ही फिजिकली डॅमेज किती आहात, अमाऊंट ऑफ अल्कोहोल किती तुमच्या ब्लडमध्ये आहे ते कळू शकतं, पण व्यसन होईल की नाही हे आपल्याला ब्लड सॅम्पलमधून कळत नाही. ती ओरल सायकोलॉजिकल त्याची काही क्वेश्चनरीज आहेत. परंतु ज्यावेळेस एवढा विवेकपूर्ण व्यक्ती आपल्याकडे येतो तर माझं तर प्रत्येक वेळेस मत असतं की कुठल्याच पिणाऱ्यावर दारू सोडण्याची वेळ यावी नाही. आणि जर आज खूपच सुरुवातीच्या काळामध्ये मद्यपानाचा आनंद लोक जी घेत असतील, त्यांना जर का वाटत असेल की दारू सोडण्यासारखा हा काळा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये उजाडावा नाही, तर त्यांच्यासाठी मी बोलत आहे की तुम्ही शनिवार रविवारी घेणारे असाल, अमाऊंट पण तिथं मॅटर करते, किंवा महिन्यातून दोनदा पिणारे असाल, अमाऊंट पण तिथं मॅटर करते. तर प्रियांनो, तुम्ही आपल्या व्यसनाला मॉनिटर करायचं. सॉरी मी व्यसन म्हटल्यामुळं, फक्त आपल्या ड्रिंकिंग पॅटर्नला आपण तिथं मॉनिटर करायचं असतं. मी प्रॉब्लेम आहे म्हणून दारू पितोय का स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी मी अल्कोहोल कन्झ्युम करतोय का पितोय का, हे मला मॉनिटर केलं पाहिजे. जर मी ह्या दोन गोष्टींसाठी, कारण का ह्या दोन गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने व्यक्तीच्या समोर येत असतात, कधी मोठे कधी छोटे प्रॉब्लेम, वॉन्टेड अनवॉन्टेड प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये, अनवॉन्टेडच मोस्टली प्रॉब्लेम येत असतील, आणि जर त्याच्यासाठी आपण दारूचा आधार घेऊन ह्या प्रॉब्लेम सोल्युशन म्हणून ह्या द्रव्याचा उपयोग करत असू, तर हा दारू सोडण्याचा काळा दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. हे झालं या संबंधित. पण जर मी आजही त्या ड्रिंकिंग पॅटर्नमध्ये असेल जो महिन्यातून 15 दिवसातून आठवड्यातून एकच दिवस असेल, तिथंही पुन्हा एकदा आम्हाला सायकोलॉजिकल पिऊन वीक होण्यापेक्षा, अल्कोहोल डिपेंडन्सी वाढवण्यापेक्षा एक छान सायकोलॉजिकल एक्सरसाइजची संधीसुद्धा आपल्याला तिथं असते. जसं आपल्याला चांगलं पिळदार शरीर हवं असेल तर आपण जिममध्ये जाऊन गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वजन उचलतो आणि एक चांगलं पिळदार शरीर मिळवतो. त्याचप्रमाणे फॉर हेल्दी इमोशन्स अँड फॉर हेल्दी माइंड, मला चांगल्या भावनात्मक जीवनासाठी सक्षम आणि शक्तिपूर्ण मन आणि भावनांसाठी जर मला काही वर्कआउट असेल सायकोलॉजिकल, तर तो आहे
मला माझ्या मनाविरुद्ध दिवसातून 2 कामं करायची असे म्हणतात. तर ती जरी नाही जमली आणि मी अल्कोहोल घेतोय, कारण का अल्कोहोलनंतर मिळणारी जी प्लेजर आहे, जो आनंद आहे तो खूपच मोठा असतो. मग तिथं मला माझ्या ड्रिंकिंग पॅटर्नमध्ये किमान मला 2 सॅटर्डे संडे स्किप करायचे आहेत आणि त्यावेळेस त्या न पिल्यामुळं माझ्या मनावर येणारा ताण, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, आणि येणारी क्रेविंग ही मेंटेन आणि मॅनेज करता आली तरी हा माझ्या मनाचा चांगला व्यायाम होऊ शकतो आणि हा व्यायाम पुढं माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर दारू सोडण्याची कधीच वेळ येऊन न देणारा व्यायाम असेल. हा पॅटर्न मी चेंज जेवढा करल, हा पॅटर्नमध्ये मी जेवढ्या चेंजेस करल तेवढं माझं हेल्दी माइंड मला मिळत राहील. दिस इज नॉट ए पनिशमेंट, दिस इज द एक्सरसाइज. कारण का मी म्हणत नाही की ही पनिशमेंट नाही, आणि जर ह्या एक्सरसाइजला मी पनिशमेंट समजत असेल किंवा पुन्हा त्याच्या डिफेन्समध्ये मी नॉन लॉजिकल गोष्टी म्हणत असेल, अरे आयुष्याचा काय भरोसा, ह्या रविवारी सोडलं आणि पुढच्या रविवारी मिळेल, म्हणजे इनडायरेक्टली अल्कोहोल पिणं हे माझ्या प्रायोरिटीवर आहे. जीवन मरणाच्या आनंदाशी ते संबंधित आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ रोज पिणाऱ्यांसाठी नाही आहे. जी लोक आजही आपल्या परिवारावर, स्वतःवर, आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर प्रेम करतात आणि त्याचबरोबर दारूचं सेवन करूनसुद्धा ते आनंदी राहून त्यांचा विवेक जागृत आहे, अशा लोकांनी त्यांचा विवेक भ्रष्ट व्हावं नाही, त्यांचा व्यसनधीनतेकडं तोल जावं नाही, म्हणून या एक्सरसाइज घ्याव्या आणि ह्याच प्रमाणात त्यांनी आयुष्यभर मद्यसेवन करत राहावं. त्यासाठी ह्या गोष्टींचा त्यांनी उपयोग नक्की करून पाहावा. धन्यवाद.